सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हे देखील केला आहे. खुद्द जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र जरांगे पाटील हे स्वतः निवडणूक लढवणार नाहीत. स्वतः पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होतो की आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकारणात येण्याचा कोणताही उद्देश नाही. पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे. 6 जुलैपासून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात जरांगे पाटील शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात करणार आहेत. 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड, 12 जुलै जालना, 13 जुलै संभाजीनगर जिल्ह्यात रॅली असणार आहे. पुढील अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.